भूक लागली आहे तर झटकेपट बनणारा असा एकदम सोप्या पद्धतीने घरगुती नाश्ता मी आज बनवणार आहे। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील किचन अँड ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज मस्त असा झटकेपट बनणारा असा हा नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासोबत आपण बनवणार चटणी, एकदम टेस्टी अशी चटणी रेडी करणार आहोत। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। साधा सोपा नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। जो नाश्ता आहे तो अगदी घरगुती साहित्यामध्ये झटकेपट बनणार आहे। तर आता प्रमाण म्हटलं तर 1 कपाच्या मापाने घेतलेलं आहे, तुम्ही 1 वाटीचं प्रमाण सुद्धा घेऊ शकता। तर हे पीठ हे मी एका बाउलमध्ये काढून घेतले। आता ह्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे। जवळजवळ 2 चमचे इथे मी दही घालते। आता इथे दही घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटकेपट बनणारा नाश्ता आहे आणि सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता रेडी होतो। लहान मुलांना ना डब्यात देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे आणि सकाळी नाश्त्यासाठी त्याचप्रमाणे संध्याकाळी नाश्त्यासाठी पण खूप छान असा हा नाश्ता आहे, हा रेडी होतो। आता हे दही घातल्यानंतर आपण मिक्स करून घेतलं आहे। आता इथे आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी। आता पाण्याचा इथे वापर करायचा आहे तो एकदम करायचा नाही आहे। जर का तुम्ही एकदम पाण्याचा वापर केला तर लगेच पिठाच्या गुठळ्या होतात। त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन इथे पाण्याचा वापर करून थोडंसं हे पीठ आहे हे मिक्स करून घ्यायचं। आपल्याला हे पीठ आहे हे थोडंसं भिजवून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घालते आणि मिक्स करून घेते। आता इथे जवळजवळ मी 1 कप आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं, तर आपण जवळजवळ 1 कप इतकं पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून मी घेतलेलं आहे। बघू शकता इथे मी थोडं थोडं पाणी घेऊन हे सर्व पीठ आहे हे मस्त रेडी केलं। इथे थोडंसं पुन्हा आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडंसं पीठ आहे हे अजून थोडंसं सॉफ्ट करायचं आहे। म्हणजे आपल्याला कसं व्यवस्थित असं आपण हे चमच्याने व्यवस्थित मिक्स केलं ना का सॉफ्टसारखं असं हे पीठ रेडी होते। पीठ आहे मी भिजवून घेतलं। आता ह्यामध्ये आपण कपाच्या मापाने 1 कप इथे आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं, तर आपण इथे पाव कप इथे आपल्याला रवा घालायचा आहे। आता रवा घातल्यानं सुद्धा आपल्याला हे मिक्स करायचं आहे। मी ह्या अगोदर तुम्ही सांगतील की मी रवा एकदम का घातला नाही, कारण गव्हाचं पीठ असतं हे लगेच गुठळ्या होतं पाणी घातल्यामुळे। त्यामुळे काय होतं, पहिलं आपण गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाण्यामध्ये, जेणेकरून गुठळ्या होऊ नये। आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे आपण रव्याचा वापर केला आहे आणि रवा देखील आता आपण मस्त असं हे फेटून घ्यायचं आहे। बघू शकता इतकं मी हे फेटून घेतलेलं आहे। फेटून झाल्यानंतर इथे थोडंसं असं बऱ्यापैकी हे जाडसर आहे, त्याच्याकरता 1 कपामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे, हे सुद्धा मी सर्व घालते आणि पुन्हा हे फेटून घेते आणि व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ आहे मी मस्त मिक्स करून घेतले। आता एक 10 मिनिटासाठी आपल्याला झाकण लावायचं आहे आणि पीठ आहे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण नाश्त्यासाठी खास आपण नाश्ता बनवतो त्यासाठी चटणी तर हवीच, तर आपण चटणी बनवूया। 10 मिनिटं आपण पीठ बाजूला मुरेपर्यंत आपण चटणी बघणार आहोत। त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आणि मी कोथिंबीर घेतली आहे, बघू शकता स्वच्छ धुवून घेतली आहे, ही आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। त्याचप्रमाणे जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही ती मिरचीचा वापर करू शकता। मी 1 मोठी मिरची घेतली आणि त्याचे लहान लहान असे तुकडे करून घेतले, ते मिक्सरच्या भांड्यात आपण घालून घेतलेले आहे। 4 काजू घेतले ते घालूया। लसणाच्या 4 पाकळ्या घेतल्यात त्या घालूया। त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे तुम्हाला आलं पाहिजे असेल तर तुम्ही इथे आल्याचा वापरसुद्धा करू शकता। त्याचप्रमाणे इथे जर का तुम्हाला लसूण नसेल घालायचा तर लसूण नाही घातला तरीसुद्धा चालेल। आणि 1 वाटी आपण भाजलेली डाळ म्हणजे चण्याची डाळ येते ती घेतली आहे ती घालते। जर का तुमच्याकडे भाजलेली चण्याची डाळ नसेल तर तुम्ही इथे चणे जे आपण भाजलेले चणे खातो ना ते घातले तरीसुद्धा चालते। आता एवढं सर्व साहित्य घातल्यानंतर ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आणि मिक्सरला वाटून घेणार। मिक्सरला चटणी आहे ही मी फिरवून घेतली आहे। एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी आहे ही बनवून घ्यायची आहे एकदम बघा अशा पद्धतीने। आता ही सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। इतकी सुंदर आणि टेस्टी अशी ही चटणी रेडी होते, खाण्यासाठी 1 नंबर होते। आता इथे मी मिरचीचं जे प्रमाण घेते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पुन्हा थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घालायचं आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं। तर ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं, हे पाणी आहे हे सर्व आपल्याला ह्या चटणीमध्ये टाकून घ्यायचं। आता तुम्हाला जेवढी पातळ चटणी पाहिजे त्याप्रमाणेच तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। डाळीचा वापर केला ना त्याचे दाणे थोडेसे कधी कधी ना शिल्लक राहतात, तर काही हरकत नाही, कारण ती भाजलेली डाळ असते त्यामुळे खायला टेस्ट लागते। हे बघ आता मिक्सरमध्ये कसं कधी कधी राहून जातं, तर आता हे सर्व मिक्स करायचं। आता इथे आपल्याला द्यायचं आहे तडका। आता तडका देण्यासाठी मी इथे 1 छोटा चमचा तेल घेतलं, ते गरम करून घेतलेलं आहे। आता ह्या तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 पाव चमचा राई, अशी मस्त अशी आपल्याला तडका द्यायचा आहे म्हणजे फोडणी द्यायची चटणीला। तर थोडीशी राई घालते
त्याचप्रमाणे 1 चमचा इथे आपण जिरं घालूया, पाव चमचा हिंग पावडर घालायचे, थोडासा कढीपत्ता घालायचा आणि मस्त अशी गरमागरम इथे आपल्याला द्यायचे चटणीवर तडका. आणि मस्त अशी ही चटणी आहे, ही रेडी झालेली आहे. चटणी आपली रेडी झालेली आहे. आता 10 मिनटंसुद्धा झालेले आहेत आणि हे पीठ आहे ते आपण बघूया कसं झालं ते. आता पीठ आहे हे मस्त असं हे फुललेलं आहे. ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे रवा कसा होतो थोडासा फुलला जातो. त्याच्यामुळे काय होतं पुन्हा आपल्याला थोडंसं इथे फेटून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे इथे मी 10 मिनटं ठेवलेलं, तुम्हाला 15 मिनटं ठेवायचं असेल तर तुम्ही 15 मिनटंसुद्धा ठेवू शकता. आता थोडंसं असं मस्त असं फेटून घ्यायचं. आता हे ना बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता रवा हा फुलला जातो, त्यामुळे पुन्हा हे जाडसर होतं. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला पुन्हा पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे पाण्याचा वापर म्हटलं तर आपण कपाचं जेवढं माप घेतलं होतं म्हणजे टोटल आपल्याला बारीक रवा, त्याचप्रमाणे गव्हाचं पीठ असं करून आपल्याला जवळजवळ आपण 1.5 कप इथे पाण्याचा वापर केलेला आहे. आणि हे मस्त असं पुन्हा आपल्याला फेटून घ्यायचं आहे. थोडंसं 1-2 मिनटासाठी फेटून घेतलं. आता इथे आपल्याला थोडंसं घालायचं आहे मीठ. माझ्याकडे बेकिंग पावडर आहे. जर का तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर इथे तुम्ही थोडासा सोडा वापरू शकता. त्याचप्रमाणे इथे तुम्ही थोडासा इनोसुद्धा वापरू शकता. अगदी बघू शकता 1 पाव चमचा इतकं मी बेकिंग पावडर घालते आणि आपण पुन्हा इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला 1-2 मिनटासाठी मस्त असं फेटून घ्यायचं आहे. फेटणं आता हे थोडंसं महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर घातलेली आहे. ते बेकिंग पावडर घातल्यानंतर थोडंसं फेटल्यामुळे ना खूप नाश्ता आहे हा मस्त असा रेडी होतो. 2 मिनटासाठी मस्त असं मी फेटून घेतलेलं आहे आणि आपल्याला बघू शकता इतकं असं हे जाडसर आपल्याला पीठ एवढं पाहिजे. म्हणजे एकदम पातळसुद्धा नाही किंवा एकदम जाडसरसुद्धा नाही, इतकं आपल्याला मीडियम असं हे रेडी झालेलं पाहिजे. इथे आपलं बॅटर हे रेडी झालेलं आहे. मी पॅन घेतलेला आहे. पॅनला आपण थोडंसं असं तेल लावून घेऊया. पळीच्या साह्याने आपल्याला पीठ आहे 1 पळी, जेव्हा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे त्या पद्धतीने जाड बारीक असं आपण हे पीठ आहे हे पळीच्या साह्याने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1 मिनिटासाठी मीडियम टू लो गॅसवर आपल्याला झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिटासाठी आपण झाकण काढून घेऊया आणि मस्त हा डोसा आहे हा रेडी झाला. बघू शकता इतका खूप सुंदर असा रेडी होतो आणि झटकेपट असा हा बनतो. मुलांना 1 नंबर आवडेल असा तयार होतो. आता इथे ना मी थोडंसं वरून ना तेलाचा वापर करणार आहे. तुम्हाला इथे तुपाचा सुद्धा वापर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. इथे ना दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की इथे पलटी करायची सुद्धा गरज भासत नाही. इतका खूप सुंदर रेडी होतो. जर का तुम्हाला पलटी करायचा असेल तर तुम्ही पलटी करू शकता, पण बघू शकता इतका याचा कलर आहे ना खूप छान येतो. त्याचप्रमाणे इथे जाळीदार असा हा डोसा आहे हा रेडी होतो आणि कलर बघू शकता खूप सुंदर असा होतो. आता आपण हा काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा आपण बनवून घेऊया. अगोदर आपण पॅनला तेल लावतो, पुन्हा तेल लावायची गरज पडत नाही. आता पुन्हा आपण डोसा आहे हा बनवून घेऊ. सर्व डोसे आहेत हे बनवून झालेत, खूप सुंदर असे झालेले आहेत. एकदम मऊसूद आणि एकदम सॉफ्ट असे हे रेडी होतात. बघू शकता इतके सॉफ्ट होतात म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत आवडतील अशा पद्धतीने हे डोसे आहेत हे रेडी होतात. बघू शकता आणि अगदी मस्त असे हे जाळीदार असे हे डोसे आहेत हे रेडी होतात. डब्यासोबत त्याचप्रमाणे तुम्ही नाश्त्यासोबतसुद्धा अशा पद्धतीने झटकेपट बनणारे हे तुम्ही डोसे बनवू शकता. तुम्हाला गव्हाच्या पिठापासून मस्त असं नाश्त्यासाठी एक रेसिपी दाखवली आहे. अगदी घरगुती आणि सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असते अशा पद्धतीने हा नाश्त्याची रेसिपी दाखवलेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा आणि लाईकच्या बाजूला हाईपचं बटन येते देखील दाबायला विसरू नका. त्याचप्रमाणे भरपूर हा व्हिडिओ आहे तो शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हा नाश्ता कसा बनवायचा तो माहिती मिळेल. जर कोणी चॅनल नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.